नमस्कार, मी महेश पंडित मोहिते, राहणार शिवली, तालुका औसा, जिल्हा लातूर. मोबाईल नंबर 9552 49 87 93. बर. मी बायोफॅक्टरचं बेलम S2 आणि 11-11-8 ची फवारणी केली. कांद्याला अतिशय चांगले रिझल्ट भेटले. कांद्याची साईज बी झाली, 2 महिन्यात कांदा असा लेवलचा झाला, ह्याच्यापेक्षा मोठा आहे. गन्यात बी वाढ झाली. 11-11-8 फवारून 1 महिन्याच्या वर झाला. त्यामुळं काळोखपणा वाढला आणि निरोगी कांदा जास्त दिसतोय मला. बेलम S2 सोडून 15 दिवस झालं. कांदा फुगवणीची साईज वाढली आणि बॅक्टेरिया खाल्ले, जीवाणूचं प्रमाण वाढवल्यामुळे कांद्यात तेजदारपणा, फुगवणीची क्षमता वाढली. कांदा चांगला, ह्याच्या आधीच आपला बी कांदा होता, पण त्या कांद्यावर रोग जास्त प्रमाणात दिसत होता. अजूनही आहे कांदा. त्या कांद्याला 3 महिने झाला. आता 3 महिन्याचा आणि ही 2 महिन्याचा कांदा तेवढाच झाला सेम. त्यामुळे बेलम S2 आणि 11-11-8 ही खातं अतिशय चांगले रिझल्ट दिलेत. बायोफॅक्टरची उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी, 100% समाधानी आहात. गेल्या वर्षीपासून बायोफॅक्टर आमच्याकडे आहे. पपईसाठी आवर्जून वापरला. त्यात कांदा आंतरपीक केलं. आंतरपीक केल्यामुळं बायोफॅक्टरच्या प्रोडक्टमुळं कांदा ही चांगला झाला आणि पपई ही काळीभोर झाली. लोक म्हणत होते पपई येत नाही, पण बायोफॅक्टर आणि भेटीकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पपई आणि कांदा अतिशय जोमदार वाढीसाठी चालू आहे वाढ. इतर शेतकऱ्यांना वापरण्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? कारण संदेश असा देईन की उत्पादनाचे वाढ नॅनो टेक्नॉलॉजी मधून झाले असल्यामुळं कमीत कमी दिवसातून चांगलं रिझल्ट बी भेटत आहे आणि प्राइस बी अतिशय म्हणजे माफक दरात आहे. रिझल्ट चांगले असल्यामुळं अजून जैविक आहे, त्यामुळं रासायनिक पेक्षा ही चांगलं वाढ आहे आणि व्हायरसलाही पपई येऊ शकत नाही, हे माझा अनुभव आहे. पपईला किती दिवस झाले आज? पपईला आज 2.5 महिन्याच्या वर झाले. डिसेंबरची लागवड आहे. 3-4 डिसेंबरची लागवड आहे. आता कांद्याचे रिझल्ट बघूया. बघा शेतकरी मित्रांनो, हा आहे कांदा. हा 2च महिन्याचा कांदा आहे. या कांद्यामध्ये बेलम S2 आणि 11-11-8 ड्रिप मधून सोडण्यात आलेला आहे आणि 11-11-8 आणि प्रोमिन 11-11-8चा स्प्रे पण टाकलेला आहे. पाहू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यांनी. बायोफॅक्टरचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी आहे. धन्यवाद.